मराठी किचनच्या आजच्या या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मंडळींचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, आज मी तुम्हाला सांगणार आहे रक्षाबंधनाचं महत्व, रक्षाबंधन कोणत्या दिवशी आणि कुठल्या मुहूर्ताला करावं। तर मग ही माहिती घेऊया अगदी सविस्तरपणे आणि सोप्या भाषेमध्ये। चला तर माहिती घेऊया। दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन सण साजरा केला जातो। हा बहीण भावाचा सण आहे। या निमित्ताने बहीण भावाच्या हाताला राखी बांधते, भावाला ओवाळते, नंतर त्याला मिठाई आणि पेढाही भरवते। यावेळी बहीण भावाच्या सुखी जीवनाची आणि दीर्घायुष्याची कामना करते। राखी हे एक प्रकारचं सुरक्षा कवच असतं। भावाने संरक्षण करण्यासाठी बहीण त्याला राखी बांधते। पण आता जमाना बदललेला आहे। बहीणही भावाचं संरक्षण करताना, त्याचं संगोपन करताना, निर्णय घेण्यासाठी योग्य सल्ला देताना दिसते। बहिणीने राखी बांधल्यानंतर भाऊ तिला यंदाचं रक्षाबंधन कधी आहे, मुहूर्त कधी आहे याची माहिती घेऊया। रक्षाबंधन कधी आहे? हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला म्हणजेच यावर्षी सोमवार दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी रक्षाबंधन आहे। सोमवारी सकाळी 3:04 हा मुहूर्त सुरू होईल। तो रात्री 11:55 असेल। शास्त्रानुसार कोणताही उत्सव उदय तिथीच्या हिशोबाने साजरा केला जातो। त्यामुळे रक्षाबंधन पर्व सोमवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी साजरं केलं जाणार आहे। रक्षाबंधनाचा मुहूर्त दुपारी 1:30 तो रात्री 9:08 असेल। मुहूर्ताचा कालावधी 7 तास 38 मिनिटं राहणार आहे। रक्षाबंधनासाठी दुपारचा मुहूर्त 1:43 ते सायंकाळी 4:20 आहे। हा कालावधी 2 तास 38 मिनिटं इतका आहे। रक्षाबंधनाच्या प्रदोष काळाचा मुहूर्त संध्याकाळी 6:56 रात्री 9:08 आहे। या काळात रक्षाबंधन शक्यतो करू नये। रक्षाबंधनासाठी भद्रकाल। रक्षाबंधन भद्रकाल अंतिम वेळ दुपारी 1:30 वाजता। रक्षाबंधन भद्रा पूंछ सकाळी 9:51 ते सकाळी 10:53 रक्षाबंधन भद्रमुख सकाळी 10:53 दुपारी 12:37 रक्षाबंधनासाठी आरतीची थाळी अशी तयार करा। रक्षाबंधनाच्या दिवशी आरतीच्या थाळीत चंदन आवश्यक वस्तू ठेवाव्यात। चंदन हे पावित्र्याचं आणि मांगल्याचं प्रतीक मानलं जातं। चंदनासोबतच थाळीमध्ये कुंकू, अक्षता, दही सुद्धा ठेवा। कुंकू आणि अक्षतांमुळे नकारात्मक शक्ती दूर होतात। रक्षाबंधनाच्या पवित्र दिनी थाळीत दिवा जरूर लावावा, त्यामुळे बहीण भावाचं प्रेम पवित्र होतं। याशिवाय थाळीत मिठाई किंवा पेढा ठेवावा। रक्षाबंधनाचे महत्त्व। धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मीने बळीराजाला राखी बांधून भाऊ मानलं होतं। या दिवशी बहीण भावाच्या हातात सुरक्षा कवच म्हणून सुखी जीवनाची कामनाही करते। तर भाऊ सुद्धा रक्षासूत्र बांधल्यानंतर बहिणीचं संरक्षण करण्याचा संकल्प करतो। तर मग पाहिलं ना मंडळींनो, अगदी सोप्या आणि शास्त्रोक्त पद्धतीने मी रक्षाबंधन कसं करावं, कुठल्या मुहूर्ताला करावं हे या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। तर मग अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज आणि वैविध्यपूर्ण नाविन्यपूर्ण रेसिपीसाठी आमचं स्वादिष्ट मराठी किचन हे चॅनल सबस्क्राईब करा। यावरचे सर्व व्हिडिओज लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका, कारण यापुढचे व्हिडिओज आमचे जेव्हा युट्यूबवरती अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल स्क्रीनवरती सर्वप्रथम देण्यात येईल। तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत धन्यवाद।